हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत तंदुरी मिसळ. तर त्यासाठी पहिले आपण कांदा भाजून घेऊया. हे बघा, कांदा भाजून घेतला आहे व्यवस्थित. आता टोमॅटो भाजून घेऊयात. टोमॅटो भाजून झाल्यानंतर आपल्याला भाजायचं आहे याच्यामध्ये खोबरं. हे बघा, खोबरं भाजत आहे. सगळं भाजून घेतल्यामुळे काय ना, त्याला चांगला स्मोकी फ्लेवर येतो. तर एक बाजूला आपण कढईमध्ये धणे, बडीशोप आणि जिरे हे पण भाजून घेऊयात. सर्व काही भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 8-10 लसूणी टाकायचे आहेत. 4 मिरच्या टाकल्यात मी आणि अद्रकचा तुकडा एक कट करून घेतला आहे, तो टाकला आहे. आणि कोथिंबीरचे दांडे जे असतात ना, त्या वापरायच्या, त्याच्याने टेस्ट चांगला येतो. आणि आपण जो धणे, जिरे आणि बडीशोपचा मसाला भाजला होता ना, तो ह्याच्यात टाकला आहे. भाजलेले कांदे, भाजलेले टोमॅटोची सालं काढून घेतलेली आहेत ती टाकली आहे. आणि भाजलेलं खोबरं कट करून घेतलं आहे, ते पण मी ह्याच्यात टाकते. आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊयात. मिक्सरला वाटून घेतल्यानंतर एक फेरी दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मालवणी मसाला, हळद टाकून, थोडं पाणी टाकून, जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून परत एकदा आपण त्याला वाटून घेऊया. हे बघा, हे असं मिश्रण रेडी झालं आहे. आता आपण तंदुरी मिसळ बनवत आहोत म्हणून आपण मातीचं भांडं घेतलं आहे. मातीच्या भांड्यामध्ये आपण तेल टाकूयात. तरी जरा जास्त हवी असते मिसळमध्ये म्हणून तेल जरा जास्त वापरूया. मी 4 पळी तेल घेतलं आहे इकडे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मोहरी टाकते. मोहरी चांगली तडतडली की मी मग कढीपत्ता टाकते. आता आपण जो वाटण केलेला मसाला होता, तो मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकूयात. आता ह्याच्यामध्ये मी सुहानाचा मिसळ मसाला वापरते. ह्याचा पण टेस्ट खूप छान असतो. हे बघा, रंग किती सुंदर आला आहे. मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून फ्राय केलेले बटाटे टाकते. आणि आपले सफेद वाटाणे असतात ना, ते कुकरला 3 शिट्ट्या दिलेल्या, त्या टाकून घेते. आता मीठ टाकूया आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं. आणि पाणी जेवढी हवं असेल तेवढं, रस्सा जेवढा हवा असेल तेवढं पाणी टाकूयात. आता याला झाकण ठेवून बॉईल येऊ देऊ. हे बघा, 10 मिनटानंतर मस्त उकळ आली आपल्या मिसळला. आता ह्याच्यामध्ये मी नारळाची जी वाटी असते ना, ती त्याचा कोळसा करून घेतला आहे. आणि ह्याच्यामध्ये मी त्याला स्मोकी फ्लेवर देणार आहे. तुमच्याकडे जर कोळसा असेल तर तुम्ही तो पण वापरू शकता. माझ्याकडे कोळसा नव्हता म्हणून मी नारळाची करवंटी वापरले. ह्याच्याने पण चांगला फ्लेवर येतो. तर आपली मिसळ रेडी झालेली आहे. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर किंवा गरम मसाल्याचा वापर करू शकता. तर आम्ही पावाला पण थोडं थोडं रोस्ट केलं आहे. असं केल्याने अजून क्रिस्पी होतात पाव आणि छान लागतात खायला. तर आपलं तंदुरी मिसळपाव इकडे रेडी झालेलं आहे. आता फायनल टचमध्ये आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया. हे बघा, मस्त तरी आली आहे. आपली प्लेट सर्व करूया. कांदा, लिंबू आणि रोस्टेड पाव विथ तंदुरी मिसळ. वरून फरसाण टाकून घेऊया, जे तुम्हाला आवडत असेल तसं. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी तंदुरी मिसळ बनवू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.